नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर दत्ता तंगलवाड, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे सहयोगी प्राध्यापक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA प्रथम वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 1 यामधील जे प्रकरण दुसरे आहे, या प्रकरणाचे नाव आहे मूलभूत संकल्पना. आणि या मूलभूत संकल्पनेमध्ये एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे समाज ही आहे. आणि या समाज या संकल्पनेचे व्याख्या, समाज संकल्पनेचे स्वरूप आणि समाजाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली ही आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण समाजाची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, समाजाची वैशिष्ट्ये पाहत असताना त्यापूर्वी थोडी तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगू इच्छितो. यामध्ये मूलभूत अर्थाने मानवी जीवनाचे अध्ययन हा समाजशास्त्राचा मूळ अभ्यास विषय आहे. म्हणून समाज म्हणजे नेमके काय, त्याचा अर्थ समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे दैनंदिन व्यवहारामध्ये आपण समाज हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. हिंदू समाज, ख्रिश्चन समाज, बौद्ध समाज, जैन समाज, शीख समाज, आदिवासी समाज, नागरी समाज, ग्रामीण समाज, ब्राह्मण समाज, तेली समाज, माळी समाज, कोळी समाज, बंजारा समाज, अशा वेगवेगळ्या अर्थाने समाज हा शब्द आपण वापरतो. परंतु या ठिकाणी आपण हा जो शब्द वापरतो आहे त्याचा प्रत्येक ठिकाणी अर्थ हा वेगवेगळा निघतो आहे. म्हणजे धार्मिक, भाषिक, जातीय, प्रादेशिक अशा वेगवेगळ्या संकुचित अर्थाने हा शब्द आपल्याकडून वापरला जात आहे. आणि अशा प्रकारे त्याचा धार्मिक, प्रादेशिक, जातीय अर्थ लावणे अत्यंत चुकीचे आहे. समाज या संकल्पनेचा अर्थ अत्यंत व्यापक आहे आणि हा त्याचा जो समाजशास्त्रीय जो अर्थ आहे हा अर्थ समजावून घेणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. समाजशास्त्र या विषयाचा मूळ अभ्यास विषय ही समाज आहे. म्हणून समाज ही संकल्पना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. समाजाचा विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नव्हे, तर समाजात राहणाऱ्या व्यक्तींच्या संबंधांची एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था असते. आणि यामध्ये समाज ही संकल्पना प्रामुख्याने अमूर्त आहे. समाज हा नेहमी अनेक घटकांनी बांधलेला आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मानव आहे. आणि मानवाने आपल्या सुखासाठी, समृद्ध जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना निर्माण करून समाज निर्मिती केलेली आहे. आणि स्वतःचे ध्येय, प्रत्येक समाजाची ध्येय धोरणे, नीतिनियम वेगवेगळे असतात आणि ते या ध्येय धोरणाने आणि नीतिनियमाने एकमेकाशी बांधले गेलेले असतात. त्या मानवाचे परस्पराशी घनिष्ठ संबंध असतात आणि या संबंधामधूनच समाजाची निर्मिती होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. समाजामध्ये व्यक्तीला स्वतःच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा भागवता येतात आणि ह्या गरजा भागवण्यासाठी माणसाने वेगवेगळ्या सामाजिक संघटनांची निर्मिती केलेली आहे. ह्या संघटना, या संस्थेच्या माध्यमातून व्यक्ती हा आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून अशा प्रकारे विशिष्ट भूप्रदेशावर राहणाऱ्या, विशिष्ट प्रकारचे सामाजिक जीवन जगणाऱ्या आणि इतर समूहापेक्षा वेगळा असणारा किंवा स्वतःला वेगळा समजणारा जो हा समूह आहे त्याला आपण समाज असे म्हणतो. म्हणजे केवळ स्वतःच्या गरजेची पूर्तता करणे यासाठी एकत्रित येणे आणि एकत्र येणाऱ्या व्यक्तीच्या ज्या गरजा ज्या आहेत या गरजा एकमेकाच्या सहकार्याने साधणे किंवा समन्वय साधणे आणि गरजांची पूर्तता करणे हा या ठिकाणी एकमेव हेतू असतो. त्याचबरोबर
एकमेकाच्या संपर्कातून, एकमेकाच्या सहवासातून सर्वांचे जीवन आनंददायी कशा प्रकारे बनल हा प्रयत्न करणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच त्या ठिकाणी समाजाची खऱ्या अर्थाने निर्मिती होऊ शकते. म्हणजे व्यक्तितील क्रिया आणि प्रतिक्रियाची समाज ही एक व्यवस्था आहे आणि यामधील व्यक्तिमत्तेमधील सामाजिक सहसंबंधाशिवाय समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. जोपर्यंत अशा संबंधांची सातत्यपूर्ण व्यवस्था असणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी व्यक्ती आपले संपूर्ण जीवन समाजाच्या अंतर्गत घालत असतो. विविध सामाजिक संबंधांनी तो एकमेकाशी बांधल्या गेलेला आहे. यामध्ये रक्तसंबंधित गट असतील, मित्रपरिवार असतील, व्यावसायिक गट असतील, या सर्वांसोबत व्यक्ती हा आपलं जीवन व्यतीत करतो आणि त्यांच्या आधारे समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या आधारे आपल्या सर्वच वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून समाजाची निर्मिती ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि समाजाच्या अस्तित्वासाठी व्यक्तिमधील परस्पर संबंध आणि संबंधांची परस्पर व्यक्तिमधील आंतरक्रिया ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. म्हणून यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा असा आहे की समाजासाठी ही व्यक्तीची गरज आहे. व्यक्ती समाजाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञान, कौशल्य, चाली, रीती, रूढी, प्रथा, परंपरा यांचं आकलन करतो, आत्मसात करतो आणि यातून स्वत्व निर्मित करतो. त्याचप्रमाणे व्यक्तीचं सामाजिकरण समाजाच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर या समाजाच्या अस्तित्वासाठी सुद्धा व्यक्तीसुद्धा ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येते. म्हणजे अशा प्रकारे व्यक्ती आणि व्यक्तिसमूह, समूह ह्या सर्वांच्या एकमेकाच्या परस्पर संबंध आणि या संबंधांची वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आणि या व्यवस्थेमधून एकमेकात घडणाऱ्या आंतरक्रियेमधून समाजातील सर्व व्यक्तींच्या गरजांची पूर्तता विशिष्ट पद्धतीने झाली पाहिजे आणि यातून सर्वांचे कल्याण झाले पाहिजे. अशा प्रकारचे विचार जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतील आणि जेव्हा व्यक्ती अतिशय आनंदमय वातावरणात जीवन जगतील तेव्हा खऱ्या अर्थाने समाज निर्माण झाला अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तर आता आपण या ठिकाणी समाजाची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये समाजाची वैशिष्ट्ये पाहत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत आणि त्यांनी आपल्या मताच्या आधारे समाज कसा असावा किंवा समाजाची वैशिष्ट्ये काय असावीत या संदर्भात आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये हेरी जॉन्सन यांनी सांगितलेली जी समाजाची वैशिष्ट्ये आहेत ही आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे निश्चित भूभाग. म्हणजे हेरी जॉन्सन यांनी मानवी समाजाच्या वैशिष्ट्यांतर्गत निश्चित असा एक भौगोलिक प्रदेश असला पाहिजे आणि असतोच असं मत त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. म्हणजे समाजातील सदस्य एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करतात. सामाजिक संबंधांच्या स्थितीबाबत व सामाजिक आंतरक्रियासाठी ही बाब अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे भूप्रदेशाच्या आधारावरच समाजाचे वेगळेपण आधारित असते असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण या समाजामध्ये प्रामुख्याने व्यक्ती जीवन जगत असताना भूप्रदेशाच्या आधारावर हा समाज एक समाज दुसऱ्या समाजापासून वेगळा असलेला आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. परंतु हे वैशिष्ट्ये पिढ्यानपिढ्या एकाच प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या समाजाच्या संदर्भात लागू पडेल असं सांगता येतं. कारण काही मानव समाज हे भटके जीवन जगणारे आहेत. म्हणून विशिष्ट भौगोलिक प्रदेश हे वैशिष्ट्ये त्यांच्यासाठी लागू पडत नाही. परंतु एक ठराविक त्यांचा भूभाग असतोच. कुठलाही भटका समाज असेल, एखादा जातीसमूह असेल,
तर तो ठराविक भूभागाचं नामोल्लेख निश्चितच करेल. राजस्थानमधील लोक भारताच्या सगळ्या राज्यामध्ये आपल्या प्राण्यांचं पालनपोषण करण्यासाठी फिरत असतात. हे जरी वरकरणी भटके वाढत असले तरी त्यांचा स्थिर असा एक भूभाग असतोच. म्हणून निश्चित भूभाग हा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं हॅरी जॉन्सन यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी पुढचा मुद्दा सांगितलेला आहे, सातत्यपूर्ण प्रजोत्पादन. प्रत्येक समाजाला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रजोत्पादन होणे अत्यंत गरजेचं आहे. जर प्रजा निर्माण झाली नाही तर समाजाचे अस्तित्व टिकणार नाही. म्हणून यासाठी समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या ज्या 2 सामाजिक संस्था आहेत, विवाह संस्था आणि कुटुंब संस्था, यांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. ह्या संस्था महत्त्वपूर्ण योगदान या ठिकाणी देतात आणि प्रजोत्पादनाचं कार्य या ठिकाणी केलं जातं आणि लोकसमूहातून आपल्याला या प्रजोत्पादनाची प्रक्रिया पार पडत असलेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे विवाह कुटुंब या संस्थाद्वारे जन्माला येणारे जे नवीन बालकं असतात त्यांचं व्यवस्थित पालनपोषण करणे आणि सामाजिक संस्कार, समाजाची संस्कृती हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचं कार्य या समाजव्यवस्थेतील या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून या ठिकाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा निरंतरपणे चालत आलेला असतो. अन्यथा समाजव्यवस्था लोप पावल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक संबंधांना, शारीरिक संबंधांना समाज मान्यता देऊन प्रजोत्पादनाची प्रक्रिया समाजामध्ये निरंतर चालत असते. यावरच समाजाचे भवितव्य अवलंबून आहे. अन्यथा समाज निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण समाजाच्या अस्तित्वासाठी सदस्यांची गरज आहे, मानवाची गरज आहे. मानवविरहित समाज आपल्याला संकल्पना विचारात घेता येणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रजोत्पादन हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी हॅरी जॉन्सन यांनी केलेलं आहे. त्यांनी पुढे सर्वसमावेशक संस्कृती हे एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. प्रत्येक समाजाची आपली विशिष्ट अशी वेगळी संस्कृती असते. इतरांपेक्षा वेगळी संस्कृती प्रत्येक समाजाची आहे. चीनचा माणूस आणि भारताचा माणूस लगेच आपल्याला ओळखू येतो. अमेरिकेचा माणूस, जपानचा माणूस आणि भारताचा माणूस लगेच आपल्या समोर जर उभे केले तर आपण त्या व्यक्तीला कसल्याच प्रकारचं चर्चा न करता त्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून, केसभूषेवरून, राहणीमानावरून ती व्यक्ती वेगळी असलेलं आपल्या लक्षात येतं. म्हणजे समाजाचा प्रत्येक सदस्य हा त्या समाजाची जी सांस्कृतिक मूल्ये आहेत त्या मूल्यांचं आत्मसात करतो. कारण आपले सामाजिक जीवन त्याच समाजामध्ये व्यतीत झालेले असते आणि त्यामुळे त्या समाजातील चाली, रीती, रूढी, प्रथा, परंपरा, धार्मिक मूल्ये इत्यादी बाबी हा मानव आत्मसात करतो. म्हणून मानवनिर्मित अशा भौतिक वस्तू आणि संस्कृतीचा भाग हा समजली जाणारी जी संस्कृती आहे ही संस्कृती या ठिकाणी समाजाच्या वेगळेपणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. थोडक्यात म्हणजे जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून आपण या संस्कृतीकडे पाहतो. आणि कुठलाही समाज संस्कृतीशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. प्रत्येक समाजाची कसली ना कसल्या प्रकारची कुठली ना कुठली तरी संस्कृती असते आणि त्या सांस्कृतिक मूल्याच्या आधारे समाज हा, मानव हा जीवन जगत असतो. म्हणून त्या समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. आणि त्यामुळेच समाजाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून संस्कृतीचा उल्लेख केला जातो. समाजातील सदस्यांच्या जैविक व सामाजिक गरजांची पूर्तता करण्याचे सर्व समावेशक कार्य या संस्कृतीच्या माध्यमातून केले जाते. म्हणून प्रत्येक समाजाची संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी आहे. 2 मानवी समाजात सांस्कृतिक अनुरूपता दिसून येत नाही तर त्या 2 मानवी समाजाची संस्कृती ही पूर्णपणे भिन्न भिन्न असलेली आपल्याला पाहायला येते. म्हणून प्रत्येक समाजाची संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. पुढचा मुद्दा आहे समाज घटकातील साम्य आणि भेद. यामध्ये प्रामुख्याने
समाजाची मानसिक धारणा, दृष्टिकोन, कार्यपद्धती इत्यादी संदर्भात मोठ्या प्रमाणात असलेले साम्य आणि भेदामुळे परस्पर सहकार्याची प्रवृत्ती निर्माण होऊन समाजात एकात्मतेची भावना निर्माण होते. त्याचबरोबर सर्व व्यक्तीची बुद्धिमत्ता, सामर्थ्य, आवडीनिवडी ह्या भिन्न भिन्न प्रकारचे असतात आणि त्यामुळे ते परस्परापासून वेगवेगळे असलेले आपल्याला पाहायला दिसतात. या व्यक्तींचे प्रत्येकांचे भिन्न भिन्न व्यवसाय, भिन्न भिन्न समूह, भिन्न भिन्न मंडळे आपल्याला या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला दिसतात आणि आपल्या व्यावसायिक गरजेनुसार व्यक्ती आपल्या संपर्काचा वर्ग निर्माण करतो आणि त्यांच्यासोबत आपले दैनंदिन जीवन भागवत असतो. आणि म्हणून या ठिकाणी दोन सामाजिक संस्कृतीमध्ये भिन्न भिन्नता जरी असली तरी या ठिकाणी ती वैशिष्ट्ये त्या संस्कृतीला स्पष्ट करण्याचं कार्य करत असतात. म्हणून समाजात केवळ साम्य असून चालत नाही, तर समाजामध्ये काही बाबतीमध्ये भेदसुद्धा असतो. त्या भेदामुळे आहे किंवा कुठल्या देशातली आहे हे सहज लक्षात येतं. यामध्ये प्रामुख्याने शक्ती आणि बुद्धी असणाऱ्या दोन व्यक्ती परस्पर सहकार्य करून आपल्याजवळ नाही ते वस्तू मिळवून घेण्याचं कार्य करतात आणि जी आपल्याकडं आहे ती दुसऱ्याला देण्याचं कार्य करतात. यातूनच समग्र मानवी समाज सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकतो. म्हणून दुसऱ्या शब्दात हीच कल्पना श्रमविभाजनापेक्षा अधिक महत्त्वाची आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. कारण यामध्ये प्रत्येक समाजामध्ये दोन व्यक्तीचा व्यावसायिक असलेला भेद असेल, सांस्कृतिक असलेला भेद असेल, हा जरी भेद असला तरीही या ठिकाणी एकमेकाच्या सहकार्यातून एकमेकाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी हे व्यक्ती एकत्र आलेले असतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तर पुढचा मुद्दा आहे आत्मनिर्भरता. समाजातील व्यक्तीच्या गरजांची पूर्तता करण्याची व्यवस्था तो समाज करत असतो. समाजाच्या मूलभूत स्वरूपाच्या गरजा भागवण्याची व्यवस्था समाजाच्या अंतर्गत निर्माण केलेली असते. त्यामुळे समाज कमी अधिक प्रमाणात आत्मनिर्भर असतो. समाजाने स्वीकृत केलेली जे जीवनपद्धती आहे आणि या जीवनपद्धतीमुळे तो एक स्वतंत्र असलेला आपल्याला पाहायला दिसतो. त्यासाठी समाज अनेक दर्जा व दर्जानिहाय भूमिकांची निश्चिती करत असतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती ह्या आपल्या ठरवून दिलेल्या ठराविक भूमिका पार पाडत असतो आणि त्यातूनच समाजाच्या मूलभूत स्वरूपाच्या गरजांची पूर्तता करण्याचं कार्य या समाजाच्या सदस्यांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या दर्जानुसार आपल्या भूमिका पार पाडाव्या लागतात. समाजाचा सदस्य या नात्याने समाजाने ठरवून दिलेले जे आपले जे दर्जे आहे या दर्जानुसार व्यक्तीला आपल्या समाजामध्ये आपली भूमिका पार पाडावी लागते. दर्जाची क्रियाशील बाजू म्हणून भूमिकेकडे पाहिलं जातं आणि यामुळे समाजाने घालून दिलेल्या बंधनाच्या आत राहून व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या गरजांची पूर्तता करत असतानाच आपले एक सामाजिक कर्तव्य म्हणून जी भूमिका आहे ती भूमिका पार पाडण्याचं कार्य या ठिकाणी करत असतो. पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्य. प्रत्येक समाज आपल्या संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतो. तो दुसऱ्या समाजाहून अगदी वेगळा असतो. प्रत्येक समाज आपल्या संस्कृतीमुळे इतर समाजापेक्षा अलिप्त अशा वेगळा ओळखला जातो. कोणताही समाज दुसऱ्या समाजापेक्षा निश्चितपणेच वेगळा असतो. एकमेकाच्या जरी ते संपर्कामध्ये आले तरी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण जी व्यवस्था आणि वैशिष्ट्ये आहेत ते जोपासल्याशिवाय राहत नाहीत. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर इंग्रजांनी आपल्या भारतावर 150 वर्षे राज्य केलं. 150 वर्षाच्या साम्राज्याच्या सत्तेमध्ये भारतीय समाजातील समाज बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था जशीच्या तशी अबाधित ठेवलेली आपल्याला आजही पाहायला भेटते. कारण स्वातंत्र्य हे एक समाजाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. प्रत्येक समाज राजकीयदृष्ट्या दुसऱ्या संघटनेच्या अंमलाखाली असला तरीही स्वायत्त असतो. समाजाचे स्वरूप एकात्मदर्शक असले तरी
कोणत्याही समाजाचे पूर्णपणे वेगळेपण असलेले आणि एकात्म असलेले आपल्याला पाहायला भेटते. त्यांच्यामध्ये वाद, संघर्ष, स्पर्धा, भांडणे, मतभेद, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना जरी घडत असलेल्या जरी आपल्याला पाहायला येत असल्या तरी प्रत्येक समाज हा स्वतः स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र आहे आणि हे एक समाजाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, अशा प्रकारचं मत हॅरी जॉन्सन यांनी मांडलेलं आहे. पुढे त्याने सांगितलेलं आहे समानता. समानता मुद्द्याचा विचार करत असताना समाज अस्तित्वात येण्यासाठी समाजातील सदस्यामध्ये अनेक बाबतीत समानता असणे आवश्यक आहे. मॅककायवर पेज म्हणतात, समाज म्हणजे परस्पर संबंध जुळविण्याच्या दृष्टीने समानता हे एक महत्त्वाचे तत्त्व असून ते फार मोठे कार्य करते. त्याच्या आधारावरच मित्रत्वाची भावना, जवळीकता, परस्परांना समजून घेण्याची प्रवृत्ती माणसामध्ये वर्धिंगत होत असताना आपल्याला पाहायला दिसते. म्हणून समानता हे एक समाजाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, अशा प्रकारचं मत हॅरी जॉन्सन यांनी मांडलेलं आहे. मित्रांनो, समानता हे जरी समाजाचं वैशिष्ट्य असलं, समानतेच्या आधारावर व्यक्ती एकत्र येतात हे अतिशय 100% सत्य आहे. परंतु समग्र भारतीय समाजाचा विचार केला तर प्रचंड स्वरूपाची विषमता आज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. भारतामध्ये आहेरी आणि नाहेरीची प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. ही मी पुनश्च वेगळा सांगण्याची गरज नाही. परंतु काही स्थूल मानाने काही सांस्कृतिक सामाजिक मूल्ये समान असतात. या ठिकाणी आर्थिक मुद्दा बाजूला ठेवून फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्याची समानता हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि समान सामाजिक सांस्कृतिक मूल्य असलेले समूह एकमेकाच्या संपर्कात येतात, एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण करतात, यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होते, यांच्यामध्ये जे जडणघडण होते, यामधून समाज हा अबाधित आणि व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते. अशा प्रकारचा स्पष्टीकरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो. पुढचा मुद्दा आहे परस्परावलंबन. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे मित्रांनो, एकमेकाला सहकार्य केल्याशिवाय समाजातल्या सर्व सभासदांना यशस्वीरित्या जीवन जगता येणार नाही. समाजात सर्व क्षेत्रात परस्परावलंबन आढळत असताना आपल्याला पाहायला भेटते. कुटुंबात स्त्री, पुरुष, वृद्धा, बाल, अपंग, साक्षर, निरक्षर सर्वांचं संरक्षण व्यवस्थितरित्या केलं जातं. कुटुंब हे अनेक बाबतीत परस्परावर अवलंबून असणारा घटक आहे. तांत्रिक यांत्रिक प्रगती यामुळे जग खूप लहान झालेले आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरही परस्परावलंबनाची प्रक्रिया आपल्याला आढळून येत असताना पाहायला भेटते. जगातल्या अनेक देशांमधून भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची आयात केली जाते. भारतातून माल बाहेर निर्यात केला जातो. हे सुद्धा एक परस्परावलंबनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हा जरी देश बाहेर जरी असलं तरी देशांतर्गत गोष्टीचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा एखाद्या समाजाचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा समाजामध्ये एकमेकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी हे समाज सदस्य एकमेकावर अवलंबून असतात, एक दुसऱ्यावर अवलंबून असतात. आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्याकडे आहे ती वस्तू दुसऱ्याला देणे, दुसऱ्याकडची वस्तू आपल्याकडे घेणे, हा सरळ वस्तुविनिमयाचा मार्ग आहे. आणि या वस्तुविनिमयामधून भारतीय समाजातील प्राचीन भारतीय समाज हा निरंतरपणे व्यवस्थित चलत होता. पण पुढील काळामध्ये चलन आलं. पण चलनापूर्वीचे जर विचार आपण केला तर या ठिकाणी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आताच मी म्हटल्याप्रमाणे परस्परावलंबन हे भारतीय समाजाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होतं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणून परस्परावलंबन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढं आहे सहकार्याची भावना. प्रत्येक समाजाच्या सदस्यामध्ये एकमेकाला सहकार्य करण्याची भावना जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाज अस्तित्वात आला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि समाज अस्तित्वात येण्यासाठी एकमेकाला परस्पर सहकार्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंब समूह समाजात अस्तित्वातच येऊ शकत नाही. म्हणून सहकार्य केल्यामुळे श्रम आणि वेळ
आणि पैसा ह्या सर्वांची बचत होते आणि समाजाचे हित साधले जाते. म्हणून या ठिकाणी परस्पर सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे सामाजिक नियंत्रण. तर यामध्ये सामाजिक नियंत्रणामध्ये समाज सदस्यांनी आपल्याला ठरवून दिलेल्या भूमिका योग्य मार्गाने पद्धतशीर वटवल्या पाहिजेत, भूमिका पार पाडल्या पाहिजेत, ही समाजाची अपेक्षा असते. यासाठी या समाजाचे संघटन टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आणि या नियंत्रणासाठी औपचारिक आणि अनौपचारिक अशा 2 प्रकारचे साधनं असलेली आपल्याला पाहायला भेटतात. अनौपचारिक साधनामध्ये प्रामुख्याने रूढी, प्रथा, परंपरा, मूल्ये, आपली संस्कृती या गोष्टींचा उल्लेख केला जातो. तर अनौपचारिक साधनामध्ये कायदा आणि न्याय व्यवस्था या गोष्टींचा विचार केला जातो. या 2 घटकांच्या माध्यमातून औपचारिक साधने आणि अनौपचारिक साधने या 2 घटकांच्या माध्यमातून समाजातील सदस्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. आणि यामुळे सामाजिक नियंत्रणामुळे समाजातील सदस्यांचं विपथगामी वर्तन घडणार नाही याकडे विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळे समाजातील संस्कृती, सामाजिक मूल्ये यांना कशाच प्रकारचा धक्का न लागता मानवी जीवन यशस्वीरित्या जगलं जातं. म्हणून सामाजिक नियंत्रण हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर सामाजिक नियंत्रणच नसलं असतं तर भविष्यकालीन भारतीय समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आलेल्या आपल्याला पाहायला भेटल्या असत्या. नव्हे तर विद्यमान भारतीय सामाजिक संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला भेटल्या असत्या. एवढे सामाजिक आणि कायद्याचे बंधनं असताना देखील वेगवेगळ्या प्रकारचे छेड, अत्याचार, जात जुलूम, याचबरोबर दहशतवाद, गुंडगिरी, दरोडेखोरी अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला भेटतात. जर ही व्यवस्था नसली असती तर एकसंघ समाज राहणे कदापि शक्य नसले असते. म्हणून सामाजिक नियंत्रण हा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे हॅरी जॉन्सन यांनी सांगितलेली जी वैशिष्ट्ये आहेत समाजाची ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. आता मॅकआयव्हर पेज या समाजशास्त्रीय विचारवंताने देखील समाजाची काही वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही वैशिष्ट्ये आता आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. यामध्ये मॅकआयव्हर पेज आणि हॅरी जॉन्सन यांनी मांडलेले जे विचार पाहिले तर याच्यामध्ये फारसा काही फरक आढळून येत नाही. बऱ्याच मुद्द्यांची पुन्हा पुनरावृत्ती झालेली आहे. तरी पण काही निश्चित मुद्दे काही वेगळे पण आहेत. या सर्वांचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. जर परीक्षेमध्ये मॅकआयव्हर पेज यांनी सांगितलेली समाजाची वैशिष्ट्ये लिहा असं जर प्रश्न पडला तर आपल्याला हीच वैशिष्ट्ये लिहावी लागणार आहेत. म्हणून मॅकआयव्हर पेज यांनी सांगितलेलं पहिलं वैशिष्ट्य आहे परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव. आता हा मुद्दा पूर्वी वेगळ्या अर्थाने का होईना पण झालेला आहे. मॅकआयव्हर पेज यांच्यामध्ये समाज म्हणजे एक सामाजिक संबंधांचे जाळे होय. अर्थात सामाजिक संबंध तेव्हाच प्रस्थापित होतात जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्तीच्या अस्तित्वाबद्दल जागरूक असेल आणि तिला इतरांच्या अस्तित्वाची जाणीव जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत समाज निर्माण होणार नाही. जर एखाद्या समूहातील लोक एकमेकाच्या अस्तित्वाची जाणीव न ठेवता जर जगू लागले किंवा वागू लागले तर आपला समूह दीर्घकाळ टिकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी एकमेकाबद्दलच्या अस्तित्वाची जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे. तर आपण मानवाची आदिमावस्था बघितली तर आदिमावस्थेमध्ये मानव हा जंगलामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये भटकं जीवन जगत होता. आणि या भटकं जीवन जगणाऱ्या माणसामध्ये सुरुवातीला माणूस एकटा जीवन जगत होता. पण काळाच्या ओघामध्ये त्याचा जसा बुद्धीचा विकास होत गेला, विकास होत असताना त्याला अस्तित्वाची जाणीव झाली. आणि म्हणून एक माणूस दुसऱ्या माणसासोबत भेटता क्षणी लढण्यासाठी उभं राहायचा. तोच माणूस हळूहळू एकमेकाच्या संपर्कात आला आणि त्या ठिकाणी लोकांचे समूह गट तयार झाले आणि तिथूनच हळूहळू काळाच्या ओघामध्ये समाज उदयाला आला. म्हणजे या ठिकाणी अस्तित्वाची जाणीव हा मुद्दा या अत्यंत महत्त्वाचा आहे. जनावरांचा समूह आणि माणसांचा समूह यांचा आपण जर विचार केला तर यांच्यामध्ये यांनासुद्धा एकमेकाच्या अस्तित्वाची जाणीव असते असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण एखाद्या जनावरांच्या कळपामध्ये जर
दुसऱ्या जनावराने आक्रमण केलं तर लगेच त्या कळपातले प्राणी बाहेरल्या कळपातल्या प्राण्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करतात. ही प्राण्यामध्ये असलेली जाणीव आहे. आपण तर मानव प्राणी आहोत, म्हणून मानव प्राण्याला सह अस्तित्वाची जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे. हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे असं मॅकायव्हरो पेज यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी पुढचा मुद्दा सांगितलेला आहे परस्परावलंबन आणि सहकार्य. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपले सामाजिक जीवन संपूर्ण जगण्यासाठी समाजातील इतर व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या सर्व गरजा स्वतः पूर्णपणे भागवता येत नाहीत. उदाहरणार्थ, शेतकऱ्याला वेगवेगळ्या अवजारांची गरज असते आणि कारखानदारांना शेतकऱ्याच्या मालाची गरज असते. म्हणजे कारखानदार हा शेतकऱ्यावर अवलंबून आहे, शेतकरी हा कारखानदारावर अवलंबून आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या अन्नावर कारखानदार जे आपलं उदरनिर्वाह भागवतो, पोट भरतो, तर कारखान्यातून उत्पादित होणारा जो माल आहे तो शेतकरी आपल्या शेतामध्ये आणि राबवण्यासाठी पीक उगवण्यासाठी वापरतो. तर इतर वेगवेगळ्या प्रकारची साधनं जी आहेत ते दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरतो. म्हणजे एकमेकाला सहकार्य करून, एकमेकाला परस्पर सहकार्य करून या ठिकाणी स्वतःच्या आणि समाजाच्या गरजा भागवल्या जातात. अशा रीतीने एक घटक हा दुसऱ्या घटकावर अवलंबून असलो, दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपण आपले जीवन यशस्वीरित्या पार पाडू शकत काही नाही किंवा जगू शकत नाही. म्हणून या ठिकाणी समाजातील सर्व घटके एकमेकावर अवलंबून असतात, परस्परावलंबी असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. त्याचबरोबर या परस्परावलंबनाच्या भावनेतून सहकार्याची भावना निर्माण होते आणि याच भावनेतून समाजातील व्यक्तीमध्ये आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती, सहकार्य, जवळीकता हे विचार दृढ बनतात आणि समाज एकसंघ बनण्यासाठी मदत होते. अशा प्रकारचं मत या ठिकाणी मॅकायव्हरो पेज यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला भेटते. पुढचा मुद्दा आहे समानता आणि विभिन्नता. हा मुद्दा पूर्वीच्या हरिवंशांच्या याच्यामध्ये पण आपण पाहिलेला आहे. यामध्ये की समाजातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक समाजाची संस्कृती ही भिन्न भिन्न आहे. जरी भिन्न भिन्न असली तरी सर्व व्यक्तीमध्ये काही संबंध हे एकमेकाच्या गरजेत निर्माण झालेले असतात. यामध्ये भारतीय समाजातील बहुतांशी स्त्रिया या साड्या नेसतात, त्यामुळे सर्व भारतीय स्त्रिया एक असल्याचा आपल्याला भास होतो. अशा रीतीने त्यांच्यात एक प्रकार तणे निर्माण झालेले असतात. असे असले तरी समाजातील व्यक्ती या सर्व भिन्न भिन्न प्रकारच्या भिन्न भिन्न व्यक्तिमत्वाचे असतात. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारची असते. संपूर्ण समाजाचे एकत्रित अवलोकन केल्यास समाजातील समानता असलेले गुणधर्म आणि विभिन्नता असलेले गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतात. जर आपण याचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये विभिन्नता काय आहे आणि समानता काय आहे हे दोन्ही गोष्टी आपल्या सहज लक्षात येतात. म्हणून या ठिकाणी परस्परावलंबन आणि परस्पर सहकार्य या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे तुम्ही पृथ्वी तलावर कुठल्याच ठिकाणी जरी गेलात तर या ठिकाणी ही वैशिष्ट्ये आपल्याला या पाहायला भेटतात असं या ठिकाणी आपल्याला सांगता येते. पुढचा मुद्दा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक विभागणी. समाजातील व्यक्तींच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध सेवा व वस्तूंचे उत्पादन करावे लागते. त्यासाठी मानवी समाज श्रमविभाजन करतो. ही श्रमविभाजनाची पद्धती प्रत्येक प्राण्यामध्ये आहे, मानवामध्ये देखील आहे आणि प्राण्यामध्ये आहे. जर आपण मुंग्यांचं उदाहरण जर घेतलं तर या मुंग्यांमध्ये सुद्धा श्रमविभाजनी असते. राणी मुंगी वेगळी असते, कामकरी मुंगी वेगळी असते, सैनिकी मुंगी वेगळी असते. प्रत्येकाचं काम स्वतंत्राने ज्यांना विभागून दिलेलं असतं ते आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे काम करत असतात आणि त्यांच्या शरीररचनेप्रमाणे काम करत असतात. जर आपण समाजामध्ये पाहिलं, डॉक्टर वेगळा आहे, प्राध्यापक वेगळा आहे, शिक्षक वेगळा आहे, ड्रायव्हर वेगळा आहे, पायलट वेगळा आहे, इंजिनियर वेगळा आहे. हे प्रत्येक सगळे समाजले सगळे घटक आपल्या क्षमतेप्रमाणे कार्य करून समाजाला उभारण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. आणि म्हणून मानवी समाजातील ही श्रमविभागणी अत्यंत प्रगल्भ व सूक्ष्म स्वरूपाची आढळते. त्याशिवाय शिक्षणाची सोय होत नसते. इतर प्राण्याप्रमाणे तसेच सांस्कृतिक स्वरूपाचे श्रमविभाजन नसते. म्हणून सामाजिक व सांस्कृतिक श्रमविभाजन ह्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे
हॅरी जॉन्सन आणि मॅकायो रोपेज यांनी समाजाची जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, या सर्व वैशिष्ट्यांच्या आधारे स्थूलमानाने समाज निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आणि घटकांची आपल्याला आवश्यकता आहे हे आपल्या लक्षात आलेलं नक्कीच असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला पुन्हा पुन्हा पहा, इतरांना शेअर करा. नक्कीच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, तर BA MAचे विद्यार्थी यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहे असं मला नक्की वाटतं. इतरांना शेअर करा, आपण पण पहा, काळजीपूर्वक पहा आणि सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो, रजा घेतो. धन्यवाद.